करतो। मी न सांगता जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत आमच्या या आधुनिक जिजाऊंसाठी। ताई आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत। सर्वांच्यासाठी कृपया बोलणाऱ्या आपल्या व्यक्ती खूप आहेत, त्यामुळे आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे ही सूचना असेल। आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। सर्वात पहिल्यांदा तर सगळ्यात जास्त धन्यवाद सीमाताईंचे मानायला पाहिजे। मी आजपर्यंत कधी स्टेजवर बोललेली नाही आहे, पण हे करेक्ट मला मिळाले ताईंमुळं, त्यामुळं काही चुकलं तर क्षमा असावी। सीमाताईंकडून आम्हाला राख्यांचा उपक्रम राबवण्याचा चान्स मिळाला, पण त्याच्यातून फक्त राख्याच नाही तर बरंच काही अनुभव शिकायला मिळाले। एक स्त्री, आमच्यातल्या बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या घरात बसूनच असतात, त्यांना म्हणजे आम्ही काही करू शकत नाही हे न्यूनगंड त्यांच्यामध्ये असतो, पण ताईंनी आमच्यामध्ये एक अशी नारी शक्ती जागृत केली की अगदी घरात बसून फक्त घरातच राहणाऱ्या महिला बाहेर जाऊन धडाडीने इतक्या सुंदर सेल केला आणि आमच्या राख्यांचा सेल अगदी 15,000च्या पुढे गेलेला आहे। पण सांगायचं तात्पर्य हे एवढंच की आम्ही आतापर्यंत कधी घराच्या बाहेर जरी गेलो नसलं तरी ताईंच्या बोलण्यातून आणि ताईंच्या सहवासातून आम्हाला इतकं एक धैर्य निर्माण झालं आहे आमच्यामध्ये की आज आम्ही कुठेही जाऊन हवी ती कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो। आशाताईंचे पण फार मोठे आभार मानते की सीमाताईंनी जे काही उपक्रम राबवले ते त्यांनी आमच्यापर्यंत आणून पोहोचवले। आमच्यामध्ये ज्या काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ते सगळे त्यांनी सॉल्व केले। हे सगळे करत असताना आम्हाला खूप छान असे गोड तिखट आंबट असे अनुभव आले, मजा आली, खूप छान छान वाटलं। सीमाताईंचे मनापासून हार्दिक आभार मानत आहोत, आशाताईंचे पण खूप खूप आभार मानत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं म्हणणं